भिवंडी तालुका के काल्हेर गांव काल्हेर शिवसेना शाखा कार्यालय में काल्हेर शिवसेना शाखा प्रमुख दीपक महात्रे को शिंदे गट में जाने की वजह से तथा शिवसेना काल्हेर शाखा प्रमुख का पद रिक्त होने को लेकर आज दिनांक 10 अगस्त 2022 को ज्येष्ठ शिवसैनिक कृष्ण कांतजी कोंडलेकर व शिवसेना भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख व पूरब के माजी आमदार रुपेश जी महात्रे तथा शिवसेना तालुका प्रमुख विश्वास जी थले द्वारा शिवसेना काल्हेर शाखा प्रमुख के पद पर गणेश मोतीराम तरे, उप शाखा प्रमुख योगेश बालाराम माली, भीम पेंथर के आशीष अरविंद जाधव, इन सभी लोगों को नियुक्त किया गया है। इस अवसर पर उप तालुका प्रमुख अरुण पाटिल, गोपाल पाटिल, सुशांत इताड़कर, उप विभाग के प्रमुख रोहिदास महात्रे, स्वप्निल पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व शिव सैनिक महिला व पुरुष उपस्थित थे। सभी मान्यवरों ने नवनिर्वाचित शाखा प्रमुख गणेश मोतीराम तरे, उप शाखा प्रमुख योगेश बालाराम माली, भीम पेंथर के आशीष अरविंद जाधव को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना मी वंदनीय विनम्र अभिवादन करतो। तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेबांना विनम्र अभिवादन करून आपल्या शिवसेना शाखेत मान्यवर आपले शिवसेना संपर्क प्रमुख तसेच माजी आमदार रुपेशजी दादा म्हात्रे साहेब यांचे इथे हार्दिक स्वागत आणि त्यांना सर्वात प्रथम त्यांचे अभिनंदन करतो की जेणेकरून शिवसेना प्रमुख म्हणून शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून त्यांची निवड झालेली आहे। त्याच प्रकारे आपले कोंडलेकर दादा साहेब ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते त्यांचे इथे हार्दिक अभिनंदन आणि त्यांचेही स्वागत। तसेच गोपालदादा पाटील साहेब, विवेकजी कोंडलेकर साहेब, सुनील म्हात्रे साहेब, तसेच आमचे बंधू सुशांत भाऊ इताळकर साहेब, तसेच समस्त शिवसैनिक मित्रबंधू आणि भीम पेंथर महिला संघटना आपल्या शिवसेना शाखा या इथे आपल्या शिवसेना शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुख पदी निवड करण्यासाठी आपण इथे मोठ्या संख्येने जमलेले आहोत। मी एका शब्दात बोलतो, अभी मुझको किसका लेना देना नहीं, अभी नहीं मुझको किसका लेना देना, माझा पक्ष एकच शिवसेना। अभी नहीं मुझको किसको किसी का लेना देना, माझा पक्ष फक्त एकच शिवसेना। वंदनीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे साहेब आणि रुपेशजी महात्रे साहेब यांच्या नेतृत्वात आणि माझ्या शिवसैनिकांच्या नेतृत्वात मी काम करेल। आणि आज तुम्ही एवढी मोठी पदाची जे उपशाखा प्रमुख जे माझे गेल्या 5 ते 6 वर्षापासून जे माझ्यापासून मी शिवसेना शाखेमध्ये शिवसेना शाखा शिवसैनिक म्हणून मी जे काम करतोय याची वरिष्ठांनी श्रेष्ठींनी जी दखल घेतली, सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि इथून पुढे शिवसैनिक हे माझं पहिलंच पद राहील, शिवसैनिक हे माझं पहिलं पद राहील। माझं दुसरं पद आपल्या लोकांच्या भूमिकेसाठी माझं उपशाखा प्रमुख राहील। आणि उपशाखा प्रमुख म्हणून मी काल्हेर गावचे जे शाखा प्रमुख आहे यांचे मी अभिनंदन करतो। उपशाखा प्रमुख आपले योगेशजी माळी साहेब यांचे अभिनंदन करतो आणि मी इथं थांबतो। जय भीम, जय शिवराय। सर्वप्रथम मी या ठिकाणी शिवसेना शाखेच्या माध्यमातून आज ज्यांची नियुक्ती झाली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि अभिनंदन करत असताना पुढे येणाऱ्या वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देखील देतो। खरं तर या ठिकाणी दादांसारखी माणसं आहेत की ज्यांच्यामुळे अखंडितपणे शिवसेनेचं काम सुरू आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत असतो। आणि हे करत असताना माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता ज्याला भिवंडीच्या जनतेनं
तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने एकदा नव्हे तर दोनदा विधिमंडळामध्ये जाण्याचं सौभाग्य लाभलं. आणि हे होत असताना पक्षामध्ये देखील संघटनात्मक काम करण्याची जबाबदारी मिळाली. आणि हे जबाबदारी खरं तर 1994 साली मी कॉलेजमधून पार्ट टाइम रिक्षा चालवत होतो आणि त्यावेळेस रिक्षा युनियनचा अध्यक्ष त्या ठिकाणी पाईपलाईनला मला करण्यात आलं. आणि त्या कार्यक्रमासाठी आदरणीय धर्मवीर आनंदजी दिघे साहेब त्या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या हातून माझा सन्मान झाला. आणि त्यांच्या हातून सन्मान झाल्यानंतर ह्या सगळ्या शिवसेनेच्या प्रवाहामध्ये त्यांच्या विचाराने त्या ठिकाणी येण्याचं भाग्य मला लाभलं. एकीकडे कॉलेजला असताना विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थी सेनेचं काम करत होतो. विद्यार्थी सेनेचा विभाग संघटक, उपशहर संघटक, शहर संघटक, नंतर शिवसेनेमध्ये उपशहर प्रमुख, शहर प्रमुख आणि आमदार. आणि आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने मला या भिवंडी लोकसभा क्षेत्राचा संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी दिलेली आहे. परंतु हे होत असताना राज्यामध्ये अनेक घडामोडी झालेल्या आहेत, आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पूर्वी राजकारणामध्ये काही घडामोडी व्हायच्या त्या आपल्यापर्यंत पोहोचत नव्हत्या, परंतु आता आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की कशा पद्धतीने त्या ठिकाणी पक्षाशी बंडखोरी नव्हे तर डायरेक्ट गद्दारी झालेली आहे. आपल्याच पक्षाचे पक्षप्रमुख त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतानाच आपल्याच पक्षातील लोकांनी गद्दारी करून त्या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्र्यांना, आपल्या पक्षाच्या पक्षप्रमुखाला पायउतार होण्याचं दुर्भाग्य खऱ्या अर्थाने येणं हे आपल्यासाठी खरोखर दुर्दैवी घटना आहे. परंतु काहींच्या महत्वाकांक्षा खूप मोठ्या असतात. दादा, मी हे शहापूरच्या सभेमध्येही सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला खूप काही त्यावेळी दिलं. ते आपल्या पक्षाचे नेते असताना, ते आपले पालकमंत्री होते, आपलं पालकत्व त्यांनी केलं. आणि खऱ्या अर्थाने ते करत असताना त्यांना असेल किंवा आपल्या सर्वांना आपले खरे पालक हे मातोश्री मधूनच आपल्या पक्षाचे त्यांच्या आदेशानुसारच काम होत होतं. आणि म्हणून त्यांनी जे काही केलं ते पक्षाच्या आदेशाने केलं किंवा ती जी मदत झाली ती मातोश्रीच्या आदेशाने झाली. आणि म्हणून आपण सर्वांनी त्या मातोश्रीशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे, त्या मातोश्रीच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. अशा प्रकारचं काम आपण केलं पाहिजे. आपल्या म्हणतात ना की कुवतीपेक्षा जास्त, आणखी एक शब्द आहे तो मी वापरणार नाही. आपल्या कुवतीपेक्षा जास्त जेव्हा मिळतं आणि ते देण्याचं काम त्या मातोश्रीने केलं. आज तुम्ही त्यांचा पक्षही माझा आहे सांगण्याचं धाडस करता, यासारखं गद्दारी किंवा यासारखी दुर्दैवी किंवा वाईट घटना नाही असो. परंतु अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने पक्षाला बळकटी देण्यासाठी आज मला जी जबाबदारी मिळालेली आहे भिवंडी लोकसभेमध्ये, माननीय उद्धव साहेबांनी विश्वास ठेवून ती जबाबदारी मला दिलेली आहे. खरं तर अशा प्रसंगात दिलेली आहे की त्या प्रसंगामध्ये आपण आपल्या कामाने स्वतःला सिद्ध करण्याची संधी ती खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दिलेली आहे. पण मोठं नाही. खरं तर तुम्ही सर्वांनी माझं अभिनंदन केलं. मला अभिनंदनापेक्षा अपेक्षा ही आहे की आपल्याकडून जास्तीचं काम या ठिकाणी पक्षासाठी होईल आणि पक्ष पूर्वीपेक्षा चांगली उभारणी होईल. अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. ते जे काम आहे ते आपण करू शकत नाही. अशा प्रकारचं काम आज की सगळ्या ठिकाणी केलं, सर्व पक्षाच्या कार्यक्रमामध्ये येणं खूप मोठी गोष्ट आहे आणि ते सातत्याने करत असतात. आणि आज तुम्ही सर्वजण कुठल्याही त्रासाला न घाबरता, कुठल्याही दबावाला न घाबरता, तर आम्ही सध्या आमिष देण्याचं काम देखील सुरू आहे, प्रेशर करण्याचं देखील काम सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना एका पिढीने पुन्हा उभी राहण्याचा प्रयत्न करते. मागे काही असा प्रसंग नव्हता, एवढी शिड आली नव्हती कोणाला. पण आता जो काही प्रकार घडलाय त्याची चीड शिवसैनिकांना एवढी आलेली आहे की
कधी एकदाची निवडणुका लागतायत आणि या संपूर्णपणे गद्दारांसाठी धडा शिकवतो अशा स्वरूपाची वाट प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी पाहते. कदाचित निवडणुका उशिरा होत आहेत, पण जर आताच आल्या असल्या तर नदीच्या याच्यामध्ये चांगल्या धडा शिकवत आला असता. घाबरण्याचं कारण नाही. वृत्तपत्र, मीडिया किंवा आम्हाला सर्वांना वेगवेगळ्या मार्गाने कन्फ्युज करत आहे. बातम्या जरी कशाही दिल्या तरी थोड्याशा बीजेपीच्या बाजूने दिल्या जातात. हे संपूर्ण देशाला माहिती आहे. संपूर्ण मीडिया हा उद्योगपतींच्या ताब्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये मीडियापासून, अधिकाऱ्यांपासून, कमिशनरांपासून सगळे ते वेगळ्या प्रकारचे संपूर्णपणे बातमी आहे ती प्रस्थापित करायची आहे. मीडिया काय बोलते, उद्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय लागेल, कसा लागेल सांगता येत नाही. तारखावर तारखा पडतायत, त्याच्यामुळे संशय पण वाढत जातो. राज्यकर्त्यांच्या मनामध्ये जर अशीच भावना असेल तर कदाचित राज्यकर्त्यांना याही गोष्टीला सामोरे जावं लागेल. खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. याला दमबाजी त्यांनी दिली, त्याला दमबाजी त्यांनी दिली, कोणी इन्स्पेक्टरनी दिली, कोणी MMRDनी दिली, कोणी इन्कम टॅक्सवाल्यांनी दिली, कोणाच्याकडे ईडीवाले आले. कदाचित आपल्याकडे याच्यातले वेगवेगळी माणसं येतील. परंतु हा सगळा जो काही प्रकार आहे या सगळ्याचा उपयोग हे आज जे काही घडलंय ते करण्यासाठी बीजेपी सरकारने केले.